मंत्री भुजबळांनी घेतली ठाकरेंची बाजू। पाहूया याबाबतची सविस्तर बातमी। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना मुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय। वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ पेट्रोल पंपावर अनधिकृत होर्डिंग कोसळलं। यात दुर्दैवानं 14 जणांचा मृत्यू झालाय। यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी होर्डिंग असलेल्या कंपनीचा मालक भावेश भिडे याचा उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। यावरून भिडे याचा थेट संबंध मातोश्रीवर असल्यामुळे भिडे याच्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही असा आरोप देखील सत्ताधारी पक्षांकडून केला जातोय। यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय की आता आहे की सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या, म्हणजे सरकारच्या। उद्धव ठाकरेचा काय संबंध ऐकून घ्या हो। आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात, धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात, पुष्पगुच्छ घेऊन, त्याच्या मिठाई घेऊन फोटो काढतात। माझ्याकडे तर कोणी पण येते फोटो काढतो, मी नाही म्हणू शकत नाही। आता कोण आहे, काय आहे, आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही। आणि मग अशी लोक असले सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुएन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। या घटनेत कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये। घाटकोपरच्या दुर्घटनेत जे दोषी असेल ते कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं देखील मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं। सोबतच घाटकोपर दुर्घटनेतील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे असं देखील भुजबळांनी सांगितलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।